त्या काळामध्ये ओ.पी. नय्यर हे एकदम आघाडीचे संगीतकार बनले आणि ते 57 मध्ये ते सर्वात अधिक मानधन घेणारे संगीतासाठी ते पहिले संगीतकार होते. पहिले भारतीय संगीतकार होते जे ₹1,00,000 फी घेत होते आपल्या कामासाठी. आणि त्यांचे चित्रपट चांगले चालत होते. मधुबाला आणि त्यांचं म्हणजे मधुबाला ज्या चित्रपटामध्ये काम करत होत्या, त्या चित्रपटामध्ये त्यांचं त्यांचं संगीत होतं. त्यांनी दोघांनी बरोबर 6 का 7 चित्रपट केले आणि मधुबाला नेहमी निर्मात्यांना सांगत असे, की तुम्ही ओ.पी. नय्यरना संगीत घ्या, तर मी माझी फी आहे ना ती कमी करेन म्हणून. म्हणजे इतकी ओ.पी. नय्यर यांची तुती बोलत होती आणि अशा पद्धतीने काम चालू होतं. मात्र काय झालं होतं, की ह्या ह्याच्यामध्ये ना थोडासा एक गर्व ओ.पी. नय्यर यांना झाला होता. दुसरे त्यांचा एक स्वभाव होता ना, तो असा होता, की एक हट्टी स्वभाव होता. स्वतःला काहीतरी प्रूव्ह करण्यासाठी असं होतं. जसं सर्वांनाच माहिती आहे, की लता मंगेशकर यांच्याबरोबर त्यांनी कधीच गाणी त्यांच्याकडनं गाऊन घेतली नाहीत. अर्थात त्याचं खरं कारण असं होतं, की आसमान या चित्रपटात गाण्यासाठी लताबाईंना बोलवण्यात आलं. तेव्हा लताबाईंनी साहजिकच सांगितलं, की मी सहनायिकेसाठी गाणं गाणार नाही. आणि ही गोष्ट ओ.पी. नय्यर यांना आवडली नव्हती. त्याच्यामुळे त्यांनी तेव्हा पण केलं होतं, की मी या गायिकेबरोबर कधीही गाणी गाऊन घेणार नाही तिच्याकडून. जेव्हा लता मंगेशकर या नंबर 1 च्या गायिका होत्या, आघाडीच्या गायिका होत्या आणि ते त्यांनी शेवटपर्यंत पाळलं. लताबाईंच्या नावाने जेव्हा मध्य प्रदेशाचा एक पुरस्कार मिळाला, लता मंगेशकर पुरस्कार, ज्याचे ₹1,00,000 त्या पुरस्काराचे दिले जात असत ट्रॉफी बरोबर.